मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिकचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न। गंगापूर रोड ट्रेंड नाशिक येथे मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचा प्रथम वर्धापन दिनासह पुरस्कार सोहळा संपन्न। यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना कृतिकाताई देशपांडे यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली। या वर्धापन दिनाला नाशिक जिल्ह्यातील मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। तसेच या व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील सुप्रसिद्ध हावरे ग्रुप ऑफ कंपनीचे डॉक्टर सुरेश हावरे यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी मराठी बांधकाम व्यावसायिक मधील नामांकित बिल्डर्स आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते। मराठी बांधकाम व्यावसायिकांना चालना मिळावी आणि मराठी बांधकाम व्यावसायिकांचं नाव राज्यात नाही तर देशात नावलौकिक व्हावं यासाठी नाशिक बांधकाम व्यवसाय असोसिएशन यांच्यातर्फे नाशिकात अनेक वर्ष बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्यांना पुरस्कार देण्यात आला। मराठी नाशिक भूषण पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे। नाशिकच्या बांधकाम व्यवसायामध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या प्रत्येक समाजात व्यावसायिकांमध्ये एकत्रितपणा दिसून येतो। तसाच एकत्रितपणा आणि मराठी बांधकाम व्यावसायिकांचं नाव संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळावी म्हणून हा पुरस्कार देण्यात आला। यावेळी आर्किटेक्ट उमेश बागुल आणि कॅलिबर कॉन्ट्रॅक्टर विशाल पाटील यांना नाशिक भूषण पुरस्कार देण्यात आला आहे। मुंबईचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डॉक्टर सुरेश हावरे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। नाशिक बांधकाम व्यवसाय असोसिएशन यांच्या यंदा पहिल्या वर्ष पूर्ण होत आहे। येत्या पुढच्या वर्षीपासून उत्तर महाराष्ट्रात सह संपूर्ण महाराष्ट्रात अशा मराठी उत्तम काम करणाऱ्यांचा मराठी बांधकाम व्यावसायिकांना आपली व्याप्ती वाढवण्यासाठी मराठी माणसाचं नाव देशात उंचावण्यासाठी अशाच पद्धतीचे पुरस्कार देण्यात येणार असल्याचं बांधकाम व्यवसाय असोसिएशन तर्फे सांगण्यात आलं। आज मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक या संस्थेचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात या ठिकाणी साजरा होतोय। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये या संस्थेची स्थापना नाशिक येथे झालेली होती। मराठी बांधकाम व्यावसायिक जो आहे हा मोस्टली फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅन आहे आणि याला वेळोवेळी बिझनेसमध्ये आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी कोणाची तरी साथ पाहिजे, कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे, कोणाची तरी मदत पाहिजे, कायद्याची मदत पाहिजे, टेक्नॉलॉजीची मदत पाहिजे, अर्थ पुरवठ्याची मदत पाहिजे। यासाठी संघटना स्थापन करणं गरजेचं आहे। याशिवाय व्यवसायात किंवा बिझनेसमध्ये ना एकट्याला मोठं होता येत नाही। त्यासाठी तुम्हाला नेटवर्किंगची आवश्यकता आहे आणि म्हणून मराठी माणसांनी एकत्र यावं, आपसामध्ये नेटवर्किंग करावं, एकमेकांना सहाय्य करावं आणि सगळ्यांनी मोठं व्हावं या हेतूने या संघटनेचा उपयोग सगळ्यांसाठी होतो आहे। नाशिक हे महत्त्वाचं शहर महाराष्ट्रामध्ये आहे। एक महाराष्ट्राचं कल्चरल सेंटर आहे आणि इथे ग्रोथ पोटेन्शियल खूप आहे। नाशिकचा मोठ्या प्रमाणात विस्तार होतो आहे। रिअल इस्टेटचं मार्केटही या ठिकाणी मोठं आहे आणि अनेक मराठी बांधकाम व्यावसायिक 100पेक्षा जास्त या ठिकाणी आहेत। तर त्यांची ही संघटना आहे। मी या संघटनेला शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी वर्षभर आपल्या सदस्यांसाठी मार्गदर्शनाचे कार्यक्रम उपलब्ध करून दिलेत आणि त्यांना चांगलं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। धन्यवाद। डॉक्टर सुरेश हावरे, बांधकाम व्यावसायिक, मुंबई। नमस्कार, मी सुनील रोकडे, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक यांचा आज प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला। खूप सुंदर असा प्रतिसाद नाशिककरांनी आम्हाला दिला। मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन ही संस्था मुंबई आणि पुणे यांच्याशी संलग्न संस्था आहे। मुंबईचे श्री हावरे बिल्डर्स यांचे प्रमोटर सुरेश हावरे सर हे याचे संस्थापक अध्यक्ष आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिकला गेल्या वर्षी ताज हॉटेल येथे याचे लॉन्चिंग केली होती। तर आज पूर्ण 1 वर्ष झालं। या पूर्ण वर्षात काय काय कार्यक्रम केले, काय काय सभासद झाले, सर्वांचं आज स्वागत करण्यात आलं, त्यांना सन्मानित करण्यात आलं। तसेच एक नवीन संकल्पना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत आहेत की मराठी बांधकाम व्यवसायामध्ये जे प्रतिष्ठित ज्यांनी काम केले त्यांचा आम्ही सत्कार केला। आज नाशिकचे प्रतिष्ठित आर्किटेक्ट श्री उमेश बागुल सर यांना सन्मानित करण्यात आलं आणि RCC ठेकेदार, RCC कॉन्ट्रॅक्टर श्री विशाल पाटील यांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं। खूप सुंदर असा कार्यक्रम आज पार पाडला। नाशिक पुण्यावरून गेस्ट होते, मुंबईचे हावरे सर पण स्वतः उपस्थित होते। खूप सुंदर असा कार्यक्रम झाला। मी सर्व नाशिकच्या मराठी बांधकाम व्यावसायिकांना
आव्हान करतो की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या संस्थेचे सभासद व्हा आणि आपला व्यापार वृद्धीसाठी निश्चित प्रयत्न होईल. थँक्यू. धन्यवाद. नमस्कार, मी संजय मोरे, मॅनेजिंग डायरेक्टर ॲट साई सृष्टी डेव्हलपर्स. मी मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन नाशिक सेंटरचा अध्यक्ष आहे. आज मला अतिशय आनंद होत आहे की मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशनला स्थापन होऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ह्या वर्षभराच्या सोहळा आज आपण ह्या ठिकाणी साजरा केलेला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश हावरे सर, प्रकाश बाविस्कर सर आणि अजित बराडे सर उपस्थित होते. त्यांनी सर्व लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि संघटनेची गरज, संघटनेची नीड काय आहे हे त्यांनी समजून सांगितलेलं आहे. गेल्या वर्षभरात मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशननी फार उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. त्यातनं मेंबरला बराच मोठा फायदा झालेला आहे. मेंबरमध्ये करोडो रुपयाचा व्यवसाय शेअर झालेला आहे आणि त्यांना ॲक्च्युली त्या पद्धतीने बिझनेस मिळालेला आहे. तर मी ह्या निमित्तानं आज सर्व बांधकाम क्षेत्रातल्या मराठी लोकांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने येऊन मराठी बांधकाम व्यवसायाला जॉईन करावं. कारण आज एकमेकाची हँडहोल्डिंग करून मोठ्या प्रमाणावर काम करणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. धन्यवाद. मी बाबासाहेब महादेव भोसले पाटेकर ग्रुप या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे आणि आम्ही नवी मुंबई या ठिकाणी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करत आहे. मी मराठा बांधकाम व्यवसाय महासंघाचा खजिनदार म्हणून काम पाहत आहे आणि आज नाशिकमध्ये जे आमचे मराठा बांधकाम व्यावसायिक नाशिक असोसिएशनने जे ॲन्युअल फंक्शन ठेवलेलं आहे त्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या कार्यक्रमाला त्याने आम्हाला आवर्जून बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी तो खूप चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे की या ठिकाणी सर्वांना बोलवून वर्षभर जे काही त्यांनी काम केलेलं आहे त्या कामाचं बऱ्याच लोकांना ते पारितोषिक देणार आहेत आणि आम्हाला बोलवून या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं की मराठी बांधकाम व्यावसायिक आणि एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा आणि आपला व्यवसाय 100 कोटी 200 कोटी 500 कोटीपर्यंत नेण्यासाठी ही संस्था कार्य करते. नवीन उद्योजक जे असोसिएशनचे सदस्य होत आहे या उद्योजकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून मराठी मुलं या उद्योगात जास्तीत जास्त यायला पाहिजेत, हा ह्या असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे. आणि हा उद्देश घेऊन आमचे जे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुरेश हावरे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष SR कुलकर्णी साहेब हे चांगल्या पद्धतीनं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहेत आणि मराठी बांधवांनी, मराठी माणसांनी रिअल इस्टेटमध्ये बांधकाम व्यवसायात जास्तीत जास्त भाग घेऊन ह्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटावा यासाठी ही संस्था कार्य करत आहे. आज आम्हाला नाशिक या ठिकाणी बोलवून आमचा सत्कार केला, आमचं त्यांनी कौतुक केलं आणि तर मी सर्व नाशिक टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांची या बांधकाम व्यवसायात खूप चांगल्या पद्धतीनं भरभराट व्हावी असे मी त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. सपनों से हर घर सजाएंगे, डॉक्टरी अप्लायंसेस ले आएंगे, हाउसहोल्ड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे. सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक.